न हि देहभूता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सः त्यागी इति अभिधीयते। देहभूता देहम बिभरते इति देहभूता देहाचं भरण पोषण करणार देहावरच ज्यांचं तादात्म्य आहे असं संपूर्ण कर्माचा त्याग कधी करू शकत नाही. अशेषतः कर्माणि त्यक्तुं नहि शक्यते. संपूर्ण कर्माचा त्याग तो करू शकत नाही. परंतु यह कर्मफल त्यागी परंतु जो कर्माचा त्याग न करता कर्माच्या फलाचा जो त्याग करतो आणि त्याचबरोबर कर्तृत्व कर्म करताना कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग करतो सह त्यागी तो त्यागी इति अभिधीयते तेव्हा म्हटलं. यावरती काल काहीसा आपण विचार केला. त्याचा संक्षिप्त बहुश्वर घेत आपण प्रारंभ करत आहोत. 11 क्रमांकाचा श्लोक आपण पाहत होतो काल. अर्जुनाला सव्यसाची हे एक संबोधन देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावरती भाष्य करण्यासाठी प्रारंभ केला आहे. सव्यसाची म्हणत असताना जो उजव्या आणि डाव्या हाताने म्हणजे दोन्ही हाताने जो धनुष्यावरती शरसंधान चढवतो म्हणजे दोन्ही हाताने बाण मारतो इतका कर्मामध्ये तो तरबेज आहे असं संबोधन देऊन ज्ञानेश्वर महाराज देहाची मूर्ती लाहोनी त्याला या पंचभूत असा जो देह आहे तो देह हाच एक प्रकारची मूर्ती आहे देह आहे आणि असा देह प्राप्त झाल्यानंतर जे कर्माची खंती करते कर्माचा कंटाळा करतात कर्माची अवहेलना करतात कर्माचा दुर्लक्ष करतात त्यांना शहाणं म्हणावं का ते गावंडे का गावंडे म्हणून ते एक प्रकारचे अनभिज्ञ आहेत अज्ञानी आहेत असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची जणू काही एक प्रकारे उपहास केलेला आहे ते गावंडे का. आणि पुढे 2 दृष्टांत दिले. मृत्तिकेपासून निर्माण झालेला जो घट म्हणजे घटाचं साधारण कारण मृत्यू म्हणजे माती आणि त्या मृत्तिकेचं कार्य घट त्यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. मृत्तिका कारण आहेत उपादान कारण आहेत आणि घट हे कार्य आहे आणि म्हणून मृत्तिकेचा घट मृत्तिकेचा वीट घेऊन काय करील मृत्तिकेचा मला आता वीट आला आहे कंटाळा आला आहे मातीच्या बरोबर संबंध ठेवायचा नाही असं म्हणून त्या मृत्तिकेचा घटाला त्याग करता येईल का शक्य आहे का. फ्रॉम द पॉट if we remove the mud what will remain
Nothing. Why? Because the mud is the material cause and pot is the effect. And mud is cause, pot is effect. From the effect, if we remove the cause, what will remain? Nothing. म्हणून मृत्युकेचा वीट घट मृत्युकेचा वीट घेऊन काय करेल? काय करणार आहे? तो करूच शकत नाही त्या, कारण ते त्याचं उत्पादन काय. केवता तंतू पट सांडील तो ताथुपट. पट तातू केवता सांडील तो. वस्त्र तंतूचा त्याग कसा काय करील बरं तो? किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, तेवीच वन्नित्व अंगी आणि उबगे आणि उभे उबगपणे अगी. अग्नीला त्यांच्या अंगामध्ये असणारी उष्णता त्याचा ऊब आली आणि वन्हीच त्या उष्णतेला आता उबगलाय अग्नीला. मग आता कसं शक्य आहे टाकणं? कारण ते त्याचं तर उष्णता टाकू शकत नाही, त्याचं एक स्वरूपच आहे की तो दीपे प्रभे लागी द्वेष करील काही. दीप प्रभे लागी काय द्वेष करील. आणि म्हणून दीप कधी प्रभेचा प्रकाशाचा कधी द्वेष करील काय? कारण प्रकाश आणि दिवा, प्रकाश आहे म्हणून तर दिव्याला दिवा म्हणतात, नाहीतर वात म्हणावं लागेल. या सगळ्यातून उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला शब्दांत घ्यावा. हिंग आपल्या उग्रवासाचा कधी त्याग करेल का? हिंग त्रासीला घाणी. आणि मग त्या उग्रवासाच्या ठिकाणी त्या हिंगाने ठरवलं की आपल्याला सुगंध आणायचा. पावली म्हणतात, सुगंधत्व तरी कैसा कैसे आणि. तरी हिंगू सुगंधत्व कैसे आणि. मागचा करता ह्या वाक्यात घेतला, तरी हिंगू सुगंधत्व कैचे आणि. मग तो हिंग आपल्या ठिकाणी सुगंधत्व कसं आणणार? का नाही आणणार? कारण त्याचा मूळचा स्वभावच काय आहे? त्रासीला घाणी. घाणी उग्र वास आहे. किंवा द्रवपण सांडवणी पाणी केर आहे. पाणी द्रवपण सांडवणी केर आहे. पाणी म्हटल्याबरोबर पाण्याची आठवण. पाणी पातळपणा पाण्याला जर नको असेल तर पातळपणा टाकून पाणी कसे राहील, कुठे राहील, कशा पद्धतीने राहू शकेल? केर आहे, कुठे राहील? पाणी द्रवपण सांडवणी केर आहे. पाणी पातळपणा सोडून कुठे राहील? कसं राहील ते? तैसा शरीराचे नियभासे नांदतो जव असे, तो कर्मत्यागाचे पिसे काहीसे तरी. शरीराचे नि अभासे नांदत जव असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरीराचे नि अभासे, जोपर्यंत हे शरीर आहे, शरीराच्या अवस्थेमध्ये आपण आहोत, देहाच्या रूपाने व्यवहार करतोय, तोपर्यंत मी कर्माचा त्याग करील असा आग्रहाचं जणू काही
वेड लागून तरी काय उपयोगाचं आहे. शरीराचेनी अभासे नांदत जवासे. शरीराच्या रूपाने हा नाता व्यवहार करतो आहे, नांदत आहे. आणि मग तो म्हणायला लागला की मला आता कोणत्याच प्रकारचं मला कर्म करायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे बाबा, तुला काय कर्म त्यागाचं वेड लागलंय का? कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी, कर्माचा त्याग करण्याचं वेड लागून तरी तू काय करणार आहेस? तैसा शरीराची नियभासे नांदतो जवळासी. अरे शरीराच्या रूपाने तू आता नांदत आहे आणि मी आता कर्माचा त्याग करील. आणि असं म्हणत असेल तर तुला तो कर्माचा त्याग करील असं म्हणणंच एक प्रकारचं वेडपटपणाच आहे, मूर्खपणाच आहे, अज्ञापणाच आहे. म्हणजेच जिथे पूर्वी गावंडे असं म्हटलं, त्याच अर्थाचा प्रयोग ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या शब्दामध्ये. कर्म कसं टाकता येत नाही या संबंधाने पुढचं उदाहरण देतो. पर्यंत आपण पाहिलंच होतं. आपण लाविजे टिळा म्हणून नी पुसो ए वेळोवेळा. आपण आपल्या कपाळाला गंध लावला, तो वाकडा झाला. तर माऊली म्हणतात, वेळोवेळा टिळा पुसो ये. पुन्हा पुन्हा तो कपाळाला लावलेला गंध पुसता येईल. कारण का? तो आपणच आपल्या हाताने लावलाय. आपण टिळा लाविजे. आपण आपण टिळा लावला, पण तो आपल्याला बदलून टाकायचा. म्हणून काय केलं आहे, वेळोवेळा टिळा पुसोय, म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्या कपाळाचा गंध वाकडा झालेला आपण सरळ करतो. ते शक्य आहे. पण मुळातच जर कपाळ वाकडं झालं असेल तर त्याची अदलाबदल करता येईल का? त्याला पुन्हा नीट बसवता येईल का? असं शक्य आहे. माघाली टेडी निढळा का करू येगा. मग आता त्या कपाळाला पुन्हा सरळ कसं करता येईल? नाही करता येणार, कारण तो आता त्याचा स्वतःचा एक अविभाज्यच भाग झाला आहे, टाकता येत नाही. तसं पुढची ओवी देत आहेत तसं, तैसे विहित स्वय आदरिले म्हणून तेजो ए त्यजिले. विहित स्वय विहित आदरिले, जसं आपणच कपाळाला टिळा लावावा तसं आपणच स्वतः शास्त्राने अनेकदा सांगितलं, गुरूंच्याकडनं गौरव ऐकला म्हणून विहित नित्य नैमित्तिक कर्माचा स्वतः प्रारंभ केला. पण मध्येच अतिशय कंटाळा आला, प्रतिबंध, तमोगुण वाढला. नको नको आता पुन्हा पुन्हा रोज रोज काय करायचं आहे. म्हणून तेजू ये तेजिले, आणि म्हणून आपला तसा त्याग करायचा आहे, आपण तो त्याग करू शकतो. म्हणून तेजो ये तेजिले. परी ज्ञानेश्वर महाराज पुढे महत्वाचा मुद्दा म्हणतात, परी कर्मची देह आतले. अहो म्हटले ठीक आहे, कर्म आपण बाहेर अ, विहित कर्म आपण बाहेरून प्रारंभ केला म्हणून त्याचा त्याग करणं हे शक्य आहे. पण आता परी कर्मचे देह आतले आपल्या समोर
कर्मच देहाच्या रूपाने आतले म्हणजे आले आहेत. शरीर हे कर्मच आहे. अगा कर्मी जे उरावे, अगा कर्मी जे करावे, ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आपण कर्म करावं, पण त्या कर्माचे अजून फलभोग झाला नाही म्हणून ते कर्म संचित रूपाने एका ठिकाणी साठावं आणि त्या संचित कर्माचाच फलभोग देण्याकरता कर्म उद्दीप्त झालं आणि ते फळ भोगण्यासाठी देह प्राप्त झाला. आणि म्हणून देह तर कर्माचाच परिणाम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज चकारचा प्रयोग करतात. कर्मची देह आतले, परंतु कर्माच्याच रूपाने देह आपल्याला प्राप्त झाला असं म्हणता येईल ना. दिस body is the embodiment of action. Can say that this body the result of action. So body is nothing but karma itself is there. कर्म देह देह नाही तर देह हाच एक प्रकारचं कर्म आहे. सो कर्म has taken a particular form, we call it body. We can say karma is manifested in the form of this body. So कर्मचे देह आतले, देह कर्माच्याच रूपाने प्राप्त झालेला आहे. मग ते का सांडिलं गा? मग ते काही सांडता येईल का, टाकता येईल का, त्याग करता येईल का? So no one can give up this body. We can give up the your duty. We can renounce the action, but we cannot give up the body because body is the manifestation of the karma. Karma is manifestation of the body. कर्मच देहाच्या रूपाने आला आहे आणि देहच पुन्हा कर्माच्या रूपाने संचित कर्मामध्ये तो समाविष्ट होतो. तेच संचित कर्म पुन्हा प्रारब्धाच्या रूपाने अभिव्यक्त होतं. मग कर्माचा त्याग कसा करता येईल? आणि जरी एखाद्याने केला आत्महत्येच्या रूपाने, तरी तो त्याचं कर्म संपलं नाही. पुन्हा त्याला ते कर्म भोगण्याकरता यावंच लागणार. करता ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. तो आपण काल पाहिलाच आहे बघा. जे श्वासोच्छ्वासावरी होत निजलियाही वरी, काय करणिया परी, काही न करणियाची परी होती जयाची. जे श्वासोच्छवासावरी होत निजलियाही वरी. कर्म या शरीराच्या कडनं कसं अविरतपणे होतं, कर्म ह्या शरीराच्या कडनं कसं अखंड होतं. उदाहरण देतात, निजेलियाही वरी म्हणजे झोपी गेलं असताना सुद्धा, निजली याही वरी झोप आपण सुषुप्त अवस्थेमध्ये गेलं असताना सुद्धा काय, जे श्वासोच्छवासावरी होत, शरीरामध्ये श्वास प्रश्वास श्वास प्रश्वास असा तर सारखा चालूच आहे. इनहेलिंग एक्झेलिंग हे सारखं चक्र चालूच आहे. मग जागेपणी कर्म चालू आहे, स्वप्नामध्ये कर्म चालू आहे, सुषुप्तीमध्ये कर्म चालू आहे आणि श्वासोच्छवास तर काही करण्याशिवाय सुद्धा चालू आहे. काही न करणीयाही परी, काही न करताना सुद्धा काय आहे, श्वासोच्छ्वास जयाची होती. परंतु श्वास उच्छ्वास हे तर
त्याची उभारणी चालूच आहे. म्हणून श्वास काही नाही केलं तरी ही श्वासाची गती चालू आहे, श्वासाची प्रक्रिया चालू आहे. आता का तिथे काही केलं आहे का, काही आहे का? हेतुपूर्वक तिथे कोणतीही क्रिया नाही, पण तरी देखील काही न करताही तिथे श्वासोच्छ्वासाच्या रूपानं क्रिया चालू आहे. या शरीराचे निसके कर्मची लागले असिके, जिता मेलिया न ठके या रीती. या शरीराचे निसके, या शरीराच्या निमित्तानं काय आहे, कर्मची लागले असिके, कर्मच पाठीमाग लागलाय. म्हणजे आता कर्म कर्म म्हणायचं नाही, आता ते संपूर्ण कर्मच जे आहे शरीराच्या निमित्ताने, हे संपूर्ण कर्मच जीवाच्या पाठीमागे आहे. ते इतकं लागलं आहे, इतकं लागलं आहे. कर्माची लागले असिके, कर्म लागले म्हणून जिता न ठके, न ठाके, जिवंत असताना शरीराच्या कडनं कर्म टाकलं जात नाही. जसं की श्वासोच्छ्वास आहे, रक्ताचं अभिसरण चालू आहे, आपलं हार्ट पंपिंग चालू आहे. म्हणून जिता कर्म न ठाके, जिवंत असताना कर्म बंद होऊ शकत नाही. मग म्हटले एकदा प्राण गेला की कर्म संपलं. तर ज्ञानेश्वर मला म्हणतात नाही नाही, मेलिया न ठके, मेलिया कर्म न या रीती, मेलिया कर्म न ठाके. अहो म्हटले मेल्यावर सुद्धाही कर्म बंद होत नाही. अच्छा, कसं काय होत नाही? आपण भाष्यकाराने यावरती विचार करणाऱ्याने केलाय, आधीच विचार केला आहे, तो फक्त आपण एकत्रित करून मांडायचं. ते आपलं डोकं लावण्यासाठी इतका वेळही त्याने ठेवला नाही. आणि म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्माचा नाश होत नाही. पण एकदा की आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की त्या ज्ञानाला अग्नी म्हटलाय. ज्ञानाग्निस सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. ज्ञान रूपी अग्नी संचित कर्माला भस्म करत. क्रियामान कर्म अनासक्तीच्या रूपाने त्याचं फल उत्पन्न होत नाही, आणि प्रारब्ध कर्म तर होऊन संपलंच जात आहे. मग आता त्याच्या दृष्टीने कर्म, पण जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही, आत्मबोध होत नाही, तोपर्यंत या स्थूल देहातून सूक्ष्म देह जरी निघून गेला आणि त्याला आपण मृत्यू म्हटलं तरी अजून वासना आहे ना, अजून कर्म आहे ना. म्हणून तया ते भोगावया यावे देहाय का, त्याला पुन्हा ह्या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात मृत्यूस मृत्यूमापनोती. परिषद एका मृत्यूनंतर दुसरा मृत्यूनंतर तिसरा मृत्यू, सारखं हे चक्र चालूच असतं ना. आणि म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुनरपि जननम,
पुनरपि मरणम, ही गती चालूच आहे. म्हणून मेलियाही वरी न ठाके, कर्म न ठाके, ते राहा, कर्म चालूच आहे. बर, हा एक भाग. दुसरा भाग, जेव्हा प्राणोत्क्रमण होतं तेव्हा शरीरातला प्राण निघून जातो. शरीरामध्ये प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे मुख्य पंचप्राण आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे हे 5 उपप्राण आहेत. एखादा जातिवंत घोडा असेल आणि त्याचे 4ही पाय 4 खुंट्यांना बांधून ठेवले असेल आणि जोराचा चाबकाचा फटका जर मारला, तर असा घोडा जेव्हा उडी मारतो तेव्हा तो 4ही पायाने एकदम उडी मारतो. असं नाही की पुढचे पायाने 2 पायाने उडी मारतो आणि मागचा तसा ठेवतो. तसं प्राणोत्क्रमण होताना प्राणाच्या बरोबर प्राण, अपान, समान, उदान, व्यान, प्राण जायला लागला त्याच्याबरोबर हे घोड्यासारखे, घोडा उडी मारताना 4ही पायाने त्या खुंट्या उपटून जातो, तसं प्राण जाताना हे 4ही प्राण त्याच्याबरोबर निघून जातात. मृत्यू होतो, पण त्यानंतर उपप्राणही जातात आणि सगळ्यात शेवटी धनंजय नावाचा प्राण. पण मग अशा व्यक्तीच्या मेल्यावरती कोणती क्रिया होणार आहे? तर कधी कधी माणसाचं शरीर फुगतं, मग फुगण्याची क्रिया चालूच आहे ना. पण मेलियाही वरी कर्म न ठके. जर फक्त या स्थूल देहाच्या रूपाने म्हटलं तर आता हा दोन्ही विचार आपण त्यांच्याकडनं केले, त्या जीवाकडनं केले. आता इतर जीवांच्याकडनं ह्या जीवाच्या कर्माच्या बद्दल आपण म्हणूया. त्याचं कर्म देहाच्या रूपाने तो गेला आहे, पण आतापर्यंत जिवंत असताना तो एकटाच कर्म करत होता. पण त्याचा प्राण गेल्यानंतर हजारो लोकांना त्याच्या कर्माची विधी करण्याकरता कर्मात त्यांनी प्रवृत्त केलं ना. त्याला याला फोन कर, त्याला फोन कर, सगळ्या नातेवाईकांना फोन करावा लागतो. हा एक नैसर्गिक भाग आहे. म्हणून आपण असं म्हटलो की बाबा गेले ते शांत झाले, आता काही करत. ते जरी गेले तर त्यांच्या रूपानं आता किती लोकांना एकत्रित येऊन हे कर्म करावं लागतं. आणि म्हणून म्हणून काय, मेलियाही कर्म या रीती न ठाके. मेल्यावर सुद्धा या पद्धतीने कर्म सुटत नाही. म्हणून जिता मेलिया न ठाके या रीती, जिवंत असताना आणि मेलं असताना सुद्धा कर्म टाकू शकत नाही. कारण का, या शरीराचे निवसके कर्मची लागले असे की, या शरीराच्या रूपानं कर्मच जीवाच्या पाठीमागे लागते. मग त्याचा त्याग कसा होईल बरं? आता त्याचा त्याग होऊ शकत नाही. पण कोणी याच्याही उलट, नाही आम्ही कर्म करू असा आग्रहच पुन्हा 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 धरला की नाही, आम्ही नाही करणार, आम्ही नाही. पण ती अकृत्रिम गोष्ट, ती नैसर्गिक गोष्ट होणार. जर त्यागायचंच असेल, टाकायचंच असेल,
तर जी गोष्ट टाकण्यासारखी आहे माणसाच्या हातामध्ये आहे ती टाकता येते. म्हणजे कोणती? या कर्माते सांडती परी एकच ते अवधारी. म्हटले या नित्यनैमित्तिक कर्माला, या कर्माते एकची परी सांडिती, त्या कर्माला एकच पद्धतीने टाकता येतं. म्हणून यया कर्माते ते एकची परी सांडिती ते अवधारी. या कर्माला टाकण्याची केवळ आणि केवळ एकच पद्धत आहे, ती तुम्ही ऐका. म्हणजे कोणती हो? जे करिता, जे कर्म करत असताना, नित्यनैमित्तिक कर्म करत असताना फळाशेची या हरी न जाईजे. हे काय आहे? आपल्या हातात एवढं येतं कर्म करायचं, परंतु कर्माच्या फळाची अपेक्षाच्या आहारी जायचं नाही. मग काय? कर्माच्या फळाच्या अपेक्षाच्या आहारी जायचं नाही, मग काय उपयोग कर्म करून? असं याचा अर्थ काही करते. कर्माचं फळ निश्चित असतंच. कर्म फळ देतच, पण कर्म जड असल्यामुळे कर्म स्वतः फळ देत नाही. तर ह्या कर्माचा नियंता, कर्माचा साक्षी हा ईश्वर असल्यामुळे ईश्वरच कर्म फलदाता आहे. आणि ज्याचं जे कर्म असेल त्याप्रमाणे तो त्याचं फळ देतो. मग फळ देणारच ईश्वर आहे, आपण कशाला आग्रह धरायचा की आम्हाला या कर्माचं फळ असंच पाहिजे? आपण कर्म करायचं, जे होईल तर ईश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. मग आपल्या हातात काय आहे? कर्माच्या फलाची अपेक्षा सोडणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. म्हणून फळाशेची या हारी न जाईजे. हे काय आहे? यया कर्माते एकची परी ते अवधारी. त्या कर्माला टाकण्याचा एकच प्रकार आहे, तो याप्रमाणे आहे. म्हणून जे करिता, कर्म तर करायचं आहे, पण कर्म करत असताना जे करिता म्हणजे जे कर्म करत असताना फळाची हरी न जाईजे. कर्माच्या फलाचा अधीन व्हायचं नाही. मग काय करायचं? मग सांगतात कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधू उद्दीपे, तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळशंका. संपूर्ण सृष्टी ईश्वराने निर्माण केली, मलाही ईश्वराने निर्माण केलं. या शरीराच्या हातून कोणतं ना कोणतं कर्म होणारच आहे. म्हणून वर्णाश्रम धर्माची निमित्त करून ईश्वराने मला या कर्माला नियुक्त केलेला आहे. त्यामुळे शरीर त्याचं, सृष्टी त्याची, कर्म त्याने, परिस्थिती त्याने निर्माण केली आणि माझ्याकडनं अपेक्षा केली की तू हे कर्म माझ्यासाठी कर. मग आपण जर ईश्वर स्वामी आणि आपण त्याचे सेवक म्हणून मी कर्म करतो आहे, ती मी माझ्यासाठी नाही, माझ्या स्वामीसाठी करतो. नोकर जरी घरामध्ये काम करत असताना दिवसभर दिसला, तरी ते काम त्याचं नसून ते मालकाचं आहे. मालकाची इच्छा आहे म्हणून तो नोकर त्या ठिकाणी काम करतो. त्याला कसला अहंकार की मी एवढं कर्म केलं? नाही नाही, तर त्याने नाही केलं, त्याच्या मालकाच्या इच्छेने ते कर्म चालू आहे.
आणि म्हणून सेवक भावानं कर्म करावं. ईश्वर स्वामी आहेत म्हणून झालेलं कर्म त्याला समर्पित करा. मी कर्म केलं आहे, आता काय फळ द्यायचं आहे तू आता दे. ईश्वरी कर्म फळ अर्पे. ईश्वराच्या ठिकाणी कर्माचं फळ आला त्यांनी समर्पित केलंय. ईश्वर म्हणतो, अरे या कर्माच्या रूपाने त्यांनी माझी पूजाच केली आहे. त्या सर्व ईश्वरा स्वकर्म कुष्मांची आविरा, पूजा केली होय अपरा तुषा लागली. मग ते पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. मग ईश्वराला कर्तव्यरूपी पूजा समर्पित केल्यानंतर भगवंत त्याचा प्रसाद म्हणून त्याच्या कर्माचं फळ तर देतोच देतो. कर्माचं फळ देतोच, प्लस अधिक तो ईश्वर त्याचा प्रसाद देतो, आशीर्वाद देतो. काय आशीर्वाद देतो? त्याला या कर्माच्या विषयी हळूहळू वैराग्य उत्पन्न. भगवंत त्याला वैराग्याचा प्रसाद देतो. नुसता वैराग्य नाहीत, त्याबरोबर विवेकाचा प्रसाद देतो. आणि विवेक वैराग्य प्राप्त झालं की अंतःकरण शुद्ध होतं. योग्य गुरुचा लाभ होतो. त्यांच्या उपदेशाने आत्मस्वरूपाचा बोध होतो आणि त्या बोधाने अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती होते आणि दिसणाऱ्या ह्या नामरूपात्मक संसाराच्या विषयी एक मिथ्यात्व निश्चय होतो. आणि म्हणून ज्ञानाने काय झालं आहे, संसाराचा मिथ्यात्व निश्चय झाला आहे, खोटा आहे, म्हणून त्याचा प्रभाव होत नाही. दोरी दोरी रूपाने आहे हे न कळाल्यामुळे आतापर्यंत दोरीलाच आपण साप समजून भीती निर्माण करत होतो आणि भीतीचा परिणाम शरीरावरती होतो. परंतु कोणीतरी लाईट आणली, प्रकाश आणला आणि त्या प्रकाशाने त्या दोरीचं ज्ञान झालं. दोरीचं ज्ञान झाल्यामुळे रज्जू ज्ञाने, त्या रज्जू म्हणजे दोरीचं ज्ञान झालं आणि तो आतापर्यंत हा सर्प आहे असा जो भ्रम झाला होता, जी शंका निर्माण झाली होती, ती आता रज्जू ज्ञानी व्याळ शंका लोपे. रज्जूच्या ज्ञानाने, दोरीच्या ज्ञानाने त्या सर्पाच्या विषयी असणारा जी शंका आहे ती निघून जाते. अरे हा आता सर्प नाहीये, ही दोरीच आहे. तसं या संपूर्ण जगाला आता तो एक प्रकारचं जग मानत होता, परंतु आता ईश्वराच्या रूपाने जग नाही, अरे हा परमात्माच आहे. तेने आत्मबोधे तैसे, अविध्येसी कर्मनासे, पार्थात तेजिजे जे ऐसे तै तेजिले. हे पार्थ, हे अर्जुना, तैसे तेने आत्मबोधे, भगवंताच्या प्रसादानं त्याला आत्मबोध प्राप्त होतो, त्याला ज्ञान प्राप्त होतं. त्या आत्मबोधाने, त्या आत्मज्ञानाने काय होतं? कर्मनाशे, संचित कर्म नष्ट होतं, जळून. पुढे घडणारं जे आगामी कर्म आहे त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. ते सुद्धा अनासक्तीच्या मुळे लागत नाही आणि आत्मबोध झाल्यामुळे स्वतःला तो
देह न समजता आत्मा समजतो. पण आता देहाच्या रूपाने असणारा प्रारब्ध तो भोगून संपवतो. म्हणून आता या देहाला कारण असणारं जे अज्ञान ते अविद्येशी म्हणजे अविद्यासहित म्हणजे अज्ञानासहित कर्मनाशे कर्माचा नाश होतो. पार्था तेजी जे जई ऐसे तै तेजिले. जर टाकायचंच असेल तर आता कर्मफलाचा त्याग करावा, हाच खरा त्याग आहे. इथपर्यंतचा हा भाग झाला. आणि याला आम्ही त्याग असं म्हणतो ज्ञानेश्वर महाराज. म्हणून या परी जगी कर्मे करिता मानो त्यागी. म्हणून कर्म करत असताना सुद्धा आम्ही त्याला त्यागी म्हणतो. कारण त्यांनी कर्माचा त्याग केला नाही, तर कर्मफलाचा आणि कर्माच्या आसक्तीचा त्याग केला. पण दुसरा म्हटला की नाही, आम्ही कर्माचाच त्याग. अरे बाबा, नाही होऊ शकतो. जर तू म्हणत असेल तर कसा होईल तो? उदाहरण दिलं पहा. एर म्हणजे दुसरा. मूर्छेनी नाव रोगी विसावा जैसा. जैसा मूर्छेने नाव रोगी विसावा. एखाद्या मनुष्याला मूर्छा आली आणि आता मूर्छा आली आहे असं असताना आपण म्हटलं नाही, मूर्छा नाही, तो आता विसावा घेत. मूर्छा आलेल्या व्यक्तीला विसावा घेत आहे असं कसं म्हणता येईल? नाही म्हणता येईल ना. तैसा करणी शिणे एकी, तो विसावा पाहे आणखी. आणि म्हणून जोपर्यंत देहासक्ती आहे तोपर्यंत कोणी तैसा कर्मे शिणे एकी, एखाद्याला कर्म करताना खूप दुःख झालं, कर्माचा कंटाळा आला, म्हणून मी काही कर्म करत नाही. तैसा कर्मी शिणे एकी. मग तो एक कर्म टाकून देतो. ते कर्म टाकलं कंटाळा आला म्हणून, पण दुसरं कर्म पुन्हा त्याला करावं लागतं. मग काय करतो तो? विसावा पाहे आणि की मग ते एक कर्म सोडून विश्रांती घेण्याकरता पुन्हा थांबतो, तर दुसरं कर्म करावं लागतं. मग एक कर्म टाकलं आणि दुसरं कर्म विश्रांती घेतोय म्हणून दुसरं कर्म करायला लागला, तर हे किती हास्यास्पद आहे. मग ते अगोदरच जर कर्म केलं असतं निष्काम कर्म, तर त्यांनी काहीतरी फळ प्राप्त झालं असतं. अहो म्हटले, अगोदर एखादा व्यक्ती काठीने मार खात होता, त्याचा लई कंटाळा आला. मग आता काय? बुक्क्याचा मार खातो. पण मग काय, तोही मारच होता आणि हाही मारच होता, मग तो अगोदरच खाला असता तर काय बिघडलं असतं? दांडियाची घाई बुक्की धाडणे जायचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं दांड्याने म्हणजे काठीचे घाव आहे, त्या बुक्क्याच्या मारावर घालवणे तसा हा प्रकार आहे. एक कर्म करायचं नाही म्हटलं की मनुष्य दुसरा कर्म करतोच. खूप बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येते. घरी आईचा त्याग केला, संन्यास घेतला, बाहेर आला. दुपारच्या वेळी ओम भगवती भिक्षा माते भिक्षा. एका आईचा त्याग केला तरी दुपारच्या वेळेस जेवणाला दुसऱ्या आईकडे जावं लागतंच ना. कर्म नाहीच. दांडियाची घाई बुक्की झालं नाही जायचं. तरीही असो, पुढती 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 असं म्हणूया आपण. आता पुन्हा पुन्हा हे किती सांगायचं?
तोची त्यागी त्रिजगती. आम्ही त्रैलोक्यामध्ये त्याला त्यागी समजतो. कशाला त्यागी समजतात म्हटले? जेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. म्हटले ज्याने कर्म करत असताना, कर्तव्य कर्म करत असताना कर्माच्या फलाचा त्याग केला आणि कर्तृत्व आहे, म्हणून खऱ्या अर्थाने फळ त्यागाने तो निष्कृती तिने कर्म नेली, म्हणून त्याला खऱ्या अर्थानं निष्कर्म्य स्थितीत त्याने कर्माला नेलं आहे. आणि ह्या त्रिभुवनामध्ये तोच खरा त्यागी आहे. असा हा सगळा विचार झाला. आणखीही काही कर्माच्या संबंधानं वेगळ्या पद्धतीने विचार सुरू होतोय, तो पुढच्या श्लोकातून. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. महाराज रामकृष्ण हरी. हो. 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, 11वा श्लोक. त्याच्यामध्ये कर्माचा त्याग जो आहे, सात्विक त्याग, राजसी त्याग आणि तामसी त्याग. त्याच्यामध्ये सात्विक त्याग आणि त्यागानंतरचे फळ आणि फळानंतर काय करावं लागेल ती जी प्रोसेस आहे, त्याचा क्रम पद्धती आहे, ती या 5-6 ओव्यातून माऊलींनी स्पष्ट केलेली आहे. त्याच्यातले हे जे येर मूर्छनी नाव रोगी किंवा दांडियाचे गायबुक्की, 2 तर असे चपखल उदाहरण माऊलींनी दिलेले आहेत की. आणि मग हे सगळं बघत असताना आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की हा देहच आपल्याला कर्मामुळे प्राप्त झालेला आहे. मागच्या याच्यातले प्रारब्ध रूपाने तुम्हाला हा मिळाला आहे देह, आणि तो कर्मामुळे मिळालेला आहे. त्यामुळे कर्म इज द कॉज अँड रिझल्ट और कार्य, ते आपण म्हणूया, ते कार्य म्हणजे हा देह आहे. त्याच्यामुळे ते एकमेकांच्या पासून दूर राहूच शकत नाही. मनुष्य देहच कर्माच्या बनल्यामुळे तो त्या कर्मापासून दूर राहू शकत नाही, हा सिद्धांत आहे. आणि मग ह्याच्यासाठी काय उदाहरण दिलेत माऊलींनी? अहो, तुम्ही काही कर्म नाही केले, शांत सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ झोपलेले असताना सुद्धा तर तुमचा श्वासोच्छ्वास चालू आहे, ते सुद्धा एक कर्मच आहे. पचनक्रिया चालू आहे, तुमचे विचार चालू आहे, तुमच्या मनाने तुम्ही स्वप्न पाहता, तर हे सगळे जे आहेत ना, ती कर्मच आहेत. each and every cell when you are taking rest or sleep or deep sleep, तर तुमची प्रत्येक सेल तिथं फंक्शन करत असते, तिचं मेटाबॉलिझम होत असतं, तिच्यातून एनर्जी निर्माण होत असते, आणि त्या एनर्जीमुळे तुमचं शरीर जिवंत राहत असतं. तर हा सगळा कर्माचा समुच्चय आहे. आणि मग ते म्हणतायत की काही न करण्याची परी होती तयारी. तुम्ही काही नाही केलं असं म्हटलं तरी सुद्धा ते सत्य नाहीये, तुम्ही कर्म करतच असता. त्यामुळे कर्माचं ऍक्सेप्टन्स तुम्ही वाढवा की तुम्ही कर्म करत असता, तुम्ही अकर्मी राहूच शकत नाही. हे 3ऱ्या अध्यायात आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. आणि म्हणून या कर्माच्यामुळेच तुम्हाला शरीर मिळाले. आणि मग तुम्ही जिवंत असताना तर कर्म तुम्हाला करावीच लागतात. जशी मृत्तिका आणि घटाचं काल उदाहरण, तंतू आणि पटाचं उदाहरण दिलं, किंवा अग्नी आणि हे, किंवा दीप आणि प्रकाश, हे सगळ्या उदाहरणातून तेच सांगितलेलं आहे की कॉज दूर केल्यानंतर, कारण दूर केल्यानंतर कार्य शिल्लक राहत नाही. आणि जर जिथं कार्य आहे तिथं नक्कीच कारण असतं, आणि ते कारण आपल्याला शोधावं लागतं. तसं माझ्या अस्तित्वाचं कारण सुद्धा मला माहित नाही, म्हणून याचा अर्थ माझं मी असाच कुठून तरी आलोय, शून्यातून निर्माण झालोय असं नाहीये. माझं अस्तित्वाचं कारण कुठंतरी आहे, मला माहित नाही, हा माझा दोष आहे. परंतु अशा पद्धतीने मग आता होईल काय? या कर्माचे सांडलं तरी सुद्धा, सोडून दिलं तरी, मग आता कसं तुम्हाला पुढं काय काय होईल क्रमाक्रमाने? जर तुम्ही कर्मफळ ईश्वरी अर्पे, म्हणजे आता प्रोसेस सांगतायत माऊली, की तुम्ही एखादं काम केलं आणि त्या कामाचं फळ जर परमेश्वराला अर्पण केलं, किंवा हे परमेश्वरा, मला ह्या कर्मापासून जे काही फळ मिळेल ते तुझ्याच कृपा प्रसादाने आहे, आणि तो मी तुझं प्रसाद म्हणून समजेल, मी त्याच्याबद्दल काही तक्रार करणार नाही, लेखी अर्ज पण कुठं करणार नाही, आणि मी ते तुझं फळ म्हणून समजेल, प्रसाद म्हणून समजेल. मग पुढे म्हटले तत्प्रसादे. मग आता त्या प्रसादाने काय उत्पन्न होईल? त्या प्रसादाने म्हणजे कोणी दिलेल्या फळाच्या, तुमच्या केलेल्या कर्माचे फळ परमेश्वर देतो. तो ईश्वर देत असताना काय प्रसाद देतो? प्रत्यक्ष स्थूल रूपाने तुम्हाला काही ना काही ते प्रसाद मिळेलच, रिझल्ट मिळेलच. परंतु अदृश्य रूपाने तो तुमच्यामध्ये वैराग्य उत्पन्न करतो,
ज्ञान रुजण्यासाठीची एक पार्श्वभूमी तयार करतो. तत्प्रसादे बोध उद्दीपे. बोध म्हणजे तत्वबोध, त्या तत्वाचा अनुभव तुम्हाला करून देतं. त्या ज्ञान जे आहे त्या ज्ञानामुळे ज्ञान रुजण्यासाठीची एक जी परिस्थिती आहे ती निर्माण करते. यासाठी मी तुम्हाला 1-2 मिनिटात एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे प्रेग्नन्सी राहण्यासाठी युट्रसचा जो आतला भाग आहे त्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतो, आणि बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी फेल होतात किंवा प्रेग्नन्सी राहतात पण ते वाढत नाहीत. त्याचं कारण काय माहितीये का? ते एंडोमेट्रियम प्रिपरेशन फॉर ऍक्सेप्टन्स अँड इम्प्लांटेशन ऑफ द झायगोट, म्हणजे मेल आणि फिमेल यांचं जे एकत्रीकरण करून स्पर्म आणि ओहम याचं एकत्रीकरण जे झायगोट किंवा ओहम म्हणतो त्याला आम्ही, हे फर्टिलाइज एग्स जे आहे, अंड जे आहे, त्याला रुजण्यासाठी एक प्रिपरेशन करावं लागतं. आणि ते जर एंडोमेट्रियल प्रिपरेशन काही का त्यामुळे चांगलं झालं नसेल तर ती प्रेग्नन्सी फेल होते, म्हणजे ती टिकत नाही. तर साधा एक गर्भ टिकण्यासाठी सुद्धा प्रिपरेशन लागतं. तर ज्ञान, संपूर्ण पृथ्वीचं, संपूर्ण जगाचं, संपूर्ण संसाराचं ज्ञान टिकण्यासाठी त्या मनाची प्रिपरेशन, त्या बुद्धीची प्रिपरेशन किती लागत असेल, तर ती जी प्रिपरेशन आहे ना, ते हे तुमचा कर्म करतं. आणि कोणतं कर्म करतं? सात्विक कर्म करतं. आणि सात्विक कर्म त्याग कसं करतो आपण? तर त्याचा फळही आपण त्याची अपेक्षा करत नाही, आणि त्या कर्तृत्वाचा मधही आपण ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व दोन्ही सोडल्यानंतर जे मिळेल ना, तो प्रसाद परमेश्वराचा आहे. आणि त्याच्यामुळे तत्वबोध होईल, तत्वबोधामुळे ज्ञानाचं स्थिरीकरण होईल, आणि स्थिरीकरण एकदा झालं की मग तुम्हाला निसंशय त्या ज्ञानामुळे जग हे झालंच नाही, जग हे फक्त मिथ्येची वार्ता, म्हणजे हे फक्त वार्ता आहे, मिथ्या आहे. जसं एकदा रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला जर कळलं की हा रज्जू आहे आणि सर्प नाही, तर त्याच्या अगोदर खूप साऱ्या वृत्ती तुमच्या मनामध्ये उठल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या वृत्ती बुटलेल्या आहेत. किंवा एकाच माणसाच्या मनात सुद्धा, अरे हा साप तर नाही ना, अरे हे दांडकं तर नाहीये ना, हे पडलेली कमळाची माळ तर नाहीये ना, फुलांची माळ तर नाहीये ना, जमीन दुभंगली तर नाहीये ना, का काठी तर पडली नाहीये ना. अशा शंका वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्ती केव्हा जातील? जेव्हा तुम्हाला टॉर्चनी, लाईटनी ते रज्जू आहे कळेल, तेव्हा तुमचा रज्जूवरचा भ्रम जाईल. म्हणजेच त्या ठिकाणी तुमच्या असण्याच्या, तुमच्या वृत्तीच्या अगोदरही तिथं सर्प नव्हता. तुम्हाला वृत्ती ज्ञान झालं त्यावेळीही तिथं नव्हता, आणि त्याच्यानंतर ज्ञान झाल्यानंतर तर तिथं नव्हताच नव्हता. म्हणजे तिन्ही काळामध्ये त्या सर्पाची तिथं उपस्थिती नव्हतीच. फक्त तुमच्या अज्ञानाने, तुमच्या भ्रमाने तुम्ही मानलं, पळाला, गुडघे फुटले, नाक फुटलं, पण हे सगळं तुमच्यामुळेच झालं, कारण तुम्ही जाणून घेतलं नाही की ते काय आहे. तसं या संसाराचा मूळ उद्देश जो आहे, माझ्या जन्माचा मूळ उद्देश काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार आहे, याचा जर आपण शोध घेतला नाही तर आपलाही कपाळ मोक्ष होणार आहे. कारण का, या संसारामध्ये जे काही द्वैताचं भय आहे, ते भय तुमच्या माग लागल्याशिवाय सोडणार नाही. आणि जन्म मृत्यूचं तर भय आपण इथं पाहतोयच. कर्मामागून कर्म, कर्मामागून नंतर नंतर मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा कर्म. तर हे सगळं डेथ आणि बर्थची सायकल जी आहे ना, ती कंटिन्यूस राहते. आणि म्हणून हा जो क्रम आहे, कर्मफळ ईश्वरी अर्पे तो प्रसादे बोध उद्दीपे, तिथं रज्जू ज्ञान लोपे व्याळ शंका. आणि अशा आत्मबोधाने कम्प्लीट अविद्येचा नाश होतो. आणि मग पार्थात त्याची जे आहे त्याला मी खरं त्याग म्हणेल. नाही तर तुम्ही म्हणाल की मी अशा लोकांना महात्यागी कसं काय म्हणेल, कर्मे त्याची तो मानू महात्यागी. मी या महात्यागी या लोकांना कसं म्हणेल, की जे मग दृष्टांत देत आहेत, की तुम्ही जर म्हटले एखादा पेशंट मृत्यू आले, बेशुद्ध पडला, आणि कोणी जर म्हणत असेल हा पेशंट आहे ना आराम करतोय, तर विश्रांती घेतोय, असं तुम्ही म्हणू शकता का? तो मेंदूने बेशुद्ध झालेला आहे, त्या डोक्यावर एक फटका लागलेला आहे, किंवा काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे तो बेशुद्ध पडलेला आहे, आणि तुम्ही जर त्याला विश्रांती घेत म्हणणे ना, तसं म्हणणं आहे की तुम्ही कर्मत्याग करून तसं होणार नाहीये. कर्माच्या फळाचा त्याग करावा लागेल आणि कर्तृत्वाचा त्याग करावा लागेल. तैसा कर्मीशीने एकी, म्हणजे तुम्ही एक कर्म सोडलं आणि दुसरं सांसारिक कर्म आरंभलं तर दोन्ही मध्ये तुम्ही अडकता. कारण तुम्ही माऊलींनी दुसरं दृष्टांत दिलाय, दांडियाचे घाय बुक्की, म्हणजे दांड्याचा मार सोडला आणि बुक्क्यांचा मार स्वीकारला. म्हणजे काय, दोन्ही मारच आहेत, फक्त दांडा बदलला आणि इकडे बुक्की आली. तसं तुम्ही एक कर्म सोडलं आणि दुसऱ्या कर्माच्या मागे लागला तरी सुद्धा दोघांचंही फळ तुम्हाला मिळणारच आहे. आणि म्हणून हे आता मी पुढे पुढे सांगायचं थांबवतो. पण ह्या कर्माच्या फळाचा त्याग केल्यानंतर काय काय निष्पत्ती होते, याचा सगळा भाग आपल्याला उद्या सगळ्यांना इथं महाराजांच्या माध्यमातून समजेल. फक्त एक सगळ्यांनी 100% आश्वासन, सकाळी महाराजांची बोलताना पण याच विषयावरती बोललो, आपल्याला
पक्का माहिती पाहिजे की हा देह मला कर्मामुळेच मिळालेला आहे आणि कर्माचा मी त्याग करू शकत नाही. त्यामुळे कोणतंही कर्म उत्साहानेच करायचं, प्रामाणिकपणे करायचं, पूर्णपणे करायचं, झोकून देऊन करायचं. आणि लोक ज्ञानी आणि अज्ञानी दोन्ही माणसं कर्म करत असतात. ज्ञानाची आणि अज्ञानाची फक्त दृष्टी त्या कर्माकडे वेगळी असते. तो अनासक्त होऊन कर्म करतो, हा आसक्त होऊन कर्म करतो. तो कर्तृत्व अभिमान सोडून कर्म करतो आणि अज्ञानी माणसं कर्तृत्वाचा अभिमान घेऊन कर्म करतात आणि मग त्याचे रिझल्ट त्या दोघांना मिळत असतात. हा खूप सुंदर भाग चालू आहे महाराजांच्या माध्यमातून, इतक्या स्पष्टपणे पहिल्यांदा कळला. खरं तर कर्मयोगाच्या वेळेला पण इतका चांगलं कळलं नव्हतं, इतकं 18व्या रिव्हिजन अध्यायाच्या माध्यमातून कळतंय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.